आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या। चारा आयोगानं सांगितलं मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देता येणार नाही, तसं झाल्यास आंदोलनामध्ये उतरणार, छगन भुजबळांचा इशारा। आमचं भांडण सरकारसोबत आहे, येवल्यावाल्याला मध्ये पडण्याची गरज नाही, काहीही झालं तरी ओबीसीतूनच आरक्षण घेऊन दाखवणार, जरांगेंचा निर्धार। भुजबळांनी ओबीसी बहुजन पार्टीचं नेतृत्व करावं, ओबीसी नेते प्रकाश शेंडेंचं भुजबळांना आवाहन। ओबीसींचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार, ओबीसी शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री शिंदे सविस्तर चर्चा करणार, दुपारी 4 वाजता भेट होणार। जरांगे सांगतात आम्ही ओबीसींचे बंधू, पण तेच ओबीसी नेत्यांना टार्गेट करतात। जरांगेंना सरकारकडून रेड कार्पेट, पण ओबीसी समाजाच्या आंदोलनाकडे सरकार फिरकतही नाही, सरकार फक्त ठराविक वर्गाचं आहे का, लक्ष्मण हाकेंचा सवाल। मुंडे बहीण भावानं घेतली ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंची भेट, मराठा आरक्षणाला आमचा विरोध असण्याचं कारण नाही, मात्र सरकारनं याचंही म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, पंकजा मुंडेंचं आवाहन। मराठा आरक्षण आंदोलनाचे काम कमावलं आणि काय गमावलं हे 13 जुलैनंतर सांगेन आणि कुणाला काय गमवावं लागेल तेही सांगेन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। नांदेडमध्ये भाजपच्या आढावा बैठकीमध्ये गोंधळ, प्रतापराव चिखलीकरांची उपस्थिती, महानगर अध्यक्षांविरोधात रोष, लोकसभेच्या वेळेला काम केलं नाही, महानगराध्यक्षांच्या भाषणावेळी गोंधळ। माकपचे नेते नरसय्या आडम यांनी घेतली शरद पवारांची भेट, सोलापूरसह राज्यामधल्या 12 जागा माकपला देण्याची मागणी, 2 दिवसांमध्ये माकप नेते मवियाच्या नेत्यांना भेटणार। शेकापचे नेते जयंत पाटलांनी सिल्वर ओकवर घेतली शरद पवारांची भेट, विधानसभेमध्ये शेकापला 4 जागा देण्याची मागणी, रायगडमधून 3 आणि सोलापूरमधून 1 जागेची मागणी। शरद पवारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र, पुणे जिल्ह्यामधल्या दुष्काळ परिस्थितीबाबत बैठक बोलावण्याची विनंती। शरद पवार आजपासून पुन्हा बारामतीच्या दौऱ्यावर, बारामती तालुक्यामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन। जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस, 2 ते 3 दिवसांच्या विश्रांतीनंतरच्या मुसळधार पावसानं बळीराजा सुखावला, पेरणीनंतर पडलेल्या पावसानं शेतकऱ्यांना दिलासा। धुळे जिल्ह्यामधल्या कापडणे गावामध्ये जोरदार पावसाची हजेरी, मुसळधार पावसामुळे पाणी रस्त्यावर साचलं। मुसळधार पावसामुळे खेडच्या मुख्य बाजारपेठेमध्ये पाणी, गटारं तुंबल्यामुळे पाणी दुकानांमध्ये, व्यापारी वर्गात नाराजी, नागरिकांची तारांबळ। नागपुरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। वर्ध्यात ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। बीडचे खासदार बजरंग सोनवणे गुंतले पेरणीच्या कामात, पेरणी करतानाच्या व्हिडिओची बीडमध्ये जोरदार चर्चा। धुळे जिल्ह्याकडे पावसानं पाठ फिरवल्यानं पेरण्या खोळंबल्या, शेतकऱ्यांना अद्यापही मोठ्या पावसाची अपेक्षा, तर जिल्ह्यामधल्या 12 शेतकऱ्यांकडून पेरण्या पूर्ण। बुलडाण्यामधल्या ज्ञानगंगापूर आणि पिंपळगाव शिवारामधील बंधारे पहिल्याच पावसामध्ये प्रवाहित, बंधारा भरल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये पाणी टंचाईची समस्या कायम, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती। अंबरनाथमध्ये आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा होणार, चिखलोली धरणाची पाणी पातळी कमी, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। नंदुरबार बाजार समितीमध्ये कांद्याचे दर वाढण्याची शक्यता, राष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कांद्याचे दर वाढल्यानं बाजारामध्ये कांद्याची आवक वाढण्याची शक्यता। नंदुरबार जिल्ह्यामध्ये भाजीपाल्याच्या दरामध्ये मोठी वाढ, एकीकडे पावसाची कमतरता तर काही ठिकाणी वादळी वाऱ्याच्या पावसानं भाजीपाला पिकांना फटका। पुण्यामधल्या डेक्कन हॉस्पिटलमध्ये बॉम्ब असल्याची अफवा, बीडीडीएस पथक आणि पुणे पोलिसांकडून तपास। पोलीस भरतीमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना सर्व ठिकाणी मैदानी चाचणी देता येणार, पोलीस महासंचालक कार्यालयाकडून परिपत्रक जारी। धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 19 जूनपासून 57 पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार, भरती प्रक्रियेपूर्वी पोलीस अधीक्षकांकडून पोलीस मुख्यालय मैदानाची पाहणी। पोलीस भरती शारीरिक चाचणी प्रक्रिया पावसाळ्यानंतर घ्यावी, भरती प्रक्रियेसाठी सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी, 19 तारखेपासून भरती प्रक्रिया। महापारेषणची भरती प्रक्रिया रद्द, बेरोजगार तरुणांमध्ये संतापाची लाट, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी भरती प्रक्रिया रद्द केल्याची माहिती। नंदुरबार जिल्ह्यामधल्या शहादा, नवापूर आणि अक्कलकुवा आगारामध्ये नादुरुस्त बसेसची संख्या अधिक, नादुरुस्त या बस गाड्यांमुळे प्रवाशांच्या संख्येमध्ये घट। नाशिकच्या येवल्यामधल्या नांदूर रस्त्याची दुरवस्था, खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव घेणा प्रवास, लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। पुण्याच्या धायरीमधील स्मशानभूमीची दुरवस्था, महापालिकेचं दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांचं आंदोलन। पुणे विभागाकडून राबवलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेमध्ये प्रवाशांवर कारवाई, वर्षभरात 3,70,824 विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई। धाराशिवमध्ये घरगुती सिलेंडरमधून गॅस गळतीनं स्फोट, 28 वर्षीय तरुणी गंभीर जखमी, घरामधील साहित्य जळून खाक।
येरवाडा मध्यवर्ती कारागृहातच कैद्यांमध्ये हाणामारी. कैदी योगेश सोनवणेला इतर कैद्यांनी बेदम मारहाण केल्यानं ससून रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं. कैद्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती. उल्हासनगरमध्ये जुन्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला. कॅम्प नंबर 2 परिसरातील अमरधाम चौकामधली घटना. तरुणावर कळवा रुग्णालयामध्ये उपचार. टोळक्यांविरोधात गुन्हा दाखल. पालखी सोहळ्याच्या वेळेला मेट्रोची कामं बंद ठेवा. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचं मेट्रोचे महासंचालक श्रावण हर्डीकर यांना पत्र. पुण्याच्या शिक्रापूरमध्ये राजमाता जिजाऊ यांच्या पालखीचं दिमाखात स्वागत. मोठ्या जल्लोषात नागरिकांकडून पालखीचं स्वागत. वाशिमच्या भामदेवी परिसरामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे निर्माणाधीन बंधारा फुटला. परिसरामधील शेतकऱ्यांचं नुकसान. बोरच्या खेड शिवारपूरमध्ये काशी यात्रा केलेल्या नागरिकांकडून सामूहिक गंगापूजन. नागरिकांच्या उपस्थितीमध्ये सामूहिक गंगापूजन संपन्न. पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाईला भाविकांकडून 2,28,000ची महावस्त्र अर्पण. विठुरायासाठी उपरणं, सोवळं तर रुक्मिणी मातेसाठी नऊवारी साडीसह इतर वस्त्रांचा समावेश. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर बैठक. भाविकांच्या सोयी सुविधांच्या संदर्भात बैठकीचं आयोजन. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये सूर्यवंशी कुटुंबाला मारहाणीचा आरोप. दर्शनाला गेले असताना घडला प्रकार. मंदिरातील सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप. सूर्यवंशी कुटुंबाकडून 4 धामचे तीर्थ चढवण्याचा आग्रह. मंदिरामध्ये गर्दी असल्यामुळे पाय अडकून ते खाली पडले. आग्रहामुळे वाद झाला. त्र्यंबकेश्वर मंदिर समितीच्या विश्वस्तांची माहिती. 30 जूनच्या आधी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करा. दिलीप वळसे पाटलांच्या जिल्हा बँकांना सूचना. जळगावमध्ये शिवचरित्र साहित्य संमेलनाचं खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते भूमिपूजन आणि ध्वजारोहण. नूतन मराठा महाविद्यालयामध्ये 26 ते 29 जून दरम्यान शिवचरित्र साहित्य संमेलनाचं आयोजन. पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या पशुसंवर्धन विभागामधील 15 पैकी तब्बल 13 पदं रिक्त. पशुधन विकास अधिकारी ही 2च पदं कार्यरत. रिक्त पदं लवकर भरण्याची शेतकऱ्यांची मागणी.